पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। सांगली जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल। अग्रंधुळगाव येथील खून प्रकरणातील 5 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा व दंड। एकाच वेळी 5 जणांना जन्मठेप लागण्याची सांगली जिल्ह्यातील पहिली घटना आहे। अग्रंधुळगाव येथील अशोक तानाजी भोसले यांच्या खून प्रकरणी 5 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा व दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे। सांगली जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक 4 श्री डी.वाय. गौड यांनी आरोपींना शिक्षा सुनावली आहे। सदर प्रकरणामध्ये 6 आरोपी होते, त्यापैकी 1 आरोपीचा यापूर्वी मृत्यू झाल्यामुळे उर्वरित 5 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। संदीप दादासो चौगले, विशाल बिरुदेव चौगले, नानासो उर्फ सागर माणिक चौगले, कुंडलिक उर्फ कोंडीराम पांडुरंग कणप आणि विजय आप्पासो चौगले अशी जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत। या कामी सरकारी पक्षातर्फे प्रमुख जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रमोद अंकुश भोकरे यांनी काम पाहिले। सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील अग्रंधुळगाव येथे 2 डिसेंबर 2017 रोजी अशोक तानाजी भोसले या तरुणाचा निर्घृणपणे खून केला होता। 6 आरोपींनी गुप्ती, कोकरी, काट्या या हत्याराने वार करून अशोक भोसले याचा खून केला होता। या प्रकरणातील 1 आरोपी सागर बाळासो चौगले हा यापूर्वी मयत झालेला असून उर्वरित 5 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा व दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे। या कामी सरकार पक्षातर्फे प्रमुख जिल्हा सरकारी वकील श्री प्रमोद अंकुश भोकरे यांनी काम पाहिले। सदर गुन्ह्याच्या सुरुवातीचा तपास कवठेमहांकाळ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रकाश गायकवाड यांनी केला। त्यानंतर पुढील तपास तत्कालीन LCBचे पोलीस निरीक्षक राजन माने PI यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला। त्यांनी गुन्ह्याचा संपूर्ण तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते। कोर्टाकडून आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली। सदर कामी पैरवी कक्षातील अशोक तुराई, पोलीस श्रीमती वंदना मिसाळ तसेच कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे वैभव काळे, शहाजी जाधव यांनी मदत केली। त्याचप्रमाणे सांगली जिल्हा न्यायालयाचे पैरवी कक्षातील इतर पोलिसांचे सहकार्य मिळालं। आरोपींनी जन्मठेपेची शिक्षा लागल्यानंतर मयत अशोक भोसले यांचे बंधू प्रकाश तानाजी भोसले यांनी प्रमुख जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रमोद भोकरे आणि पोलीस अधिकारी कर्मचारी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। कवठेमहांकाळ तालुका यामधील अग्रंधुळगाव गावात साधारण दिनांक 1/12/2017 रोजी यल्लमा देवीची यात्रा होती आणि त्यामध्ये यल्लमा देवीच्या यात्रेच्या वेळी तमाशाचा कार्यक्रम असताना चौगलेची मुलं म्हणजे त्यांची जी गँग होती ते दंगा करत होती आणि त्याच्याबद्दल ज्यातील फिर्यादी तानाजी भोसले, त्याचप्रमाणे मयत अशोक भोसले व त्याचे भाऊ प्रकाश भोसले यांनी पंच कमिटीकडे तक्रार केली की ही चौगुलीची मुलं नेहमी दंगा करतात आणि यांना समज द्या म्हणून। तर याचा राग धरून ही जी चौगुले म्हणून जे आरोपी आहेत, जे यांची नावं जर बघितली तर संदीप चौगुले, विशाल चौगुले, नानासो चौगुले, त्याच्या सोबतीचे कुंडलिक कणप आणि विजय चौगुले या आरोपींनी याचा राग मनात धरून कुकरी आणि चाकू तसेच काट्यांनी एकत्र येऊन यातील जो मयत आहे अशोक याचा जाब विचारणा आणि त्याच्या पाठीत वार केले आणि मांडीत वार केले आणि त्यामध्ये तो मयत झाला। तर ही घटना 2017 मधली होती। त्याची सुनावणी जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।